मला काही आश्चर्य वाटत नाही आहे, कारण सरकारने असं धोरण या देशामध्ये तयार केलेलं आहे की आम्हाला मुस्लिम समाजाशी काही देणं घेणं नाही आहे. मला आठवतो की जेव्हा लोकसभामध्ये एकदा रिझर्वेशनच्या बाबतीत चर्चा होत होती, तर काही काँग्रेसचे खासदार जे बसले होते ते मला सांगत होते की मुस्लिम समाजाच्या बाबतीत बोलू. तर नरेंद्र मोदी साहेब समोर बसले होते लोकसभामध्ये आणि त्यांच्या समोर मी बोललो होतो कि इनसे मांगने का मतलब ये है कि अपना सर दीवार के ऊपर फोड़ो. मी त्यांच्या समोर हे बोललो होतो, कारण आणि हे पण सांगितलं होतं की इन्होंने इस देश में ऐसा माहौल तैयार करके रखे है कि मुसलमानों तुमको हम सांस लेने दे रहे हैं, यही बहुत बड़ी बात है करके. तर आज जे हे रद्द झालेला आहे ते कशामुळे झालेलं आहे, ते देण्यात कशामुळे होता, हे याच्या सविस्तर चर्चा करण्याची आवश्यकता आहे. या देशामध्ये मुस्लिमांचा सोशो इकॉनॉमिक अँड एज्युकेशन स्टेटस काय आहे याच्या बाबतीत स्टडी करण्यासाठी वेगवेगळी सरकार जे होती त्यांनी कमिशन्स आणि कमिटीज एस्टॅब्लिश केली होती. आपल्याला माहित असेल सच्चर कमिशन आला होता, त्याच्यानंतर रंगनाथ कमिशन आला होता, महमूदुर रहमान कमिटी आली होती, कुंडू कमिटी आली होती आणि याच्या व्यतिरिक्त अनेक सारे कमिटीज आणि कमिशन्सने रिपोर्ट दिले होते. आणि त्याचा सगळ्यात कॉमन फॅक्टर काय होता की मुस्लिम समाजाचा जे एज्युकेशन बॅकवर्डनेस आहे ते सर्व समाजापेक्षा जास्त आहे. सगळ्यात जास्त ड्रॉप आउट 8वी पर्यंत शिकलं ड्रॉप आउट, 9वी पर्यंत शिकले ड्रॉप आउट, 6वी पर्यंत शिकले ड्रॉप आउट. तर सगळ्यात जास्त पर्सेंटेज जे होता ते मुस्लिम समाजाचा होता. आणि त्या आधारावर जेव्हा ही कमिटीची रिपोर्ट टेबल करण्यात आली होती तर हे मागणी झाली होती की मुस्लिम समाजाला 10% रिझर्वेशन देण्यात यावा करके. सरकारने, भारतीय जनता पार्टी आणि दुसरी जी सरकार होती त्यांनी विरोध केला होता. मॅटर कोर्टामध्ये गेला आणि कोर्टाने आपल्या सगळ्या कमिटीचा रिपोर्ट बघितल्यानंतर कोर्टाने हे आदेश दिला होता की मुस्लिम कम्युनिटी इज द मोस्ट बॅकवर्ड as far as education is concerned and the government needs to help them, protect them. म्हणून कोर्टाने सांगितलं होतं की 10% ची मागणी होती, 5% एज्युकेशन मध्ये देण्यात यावं. आता ते एज्युकेशन मध्ये होतं. आता कायद्याने जे अध्यादेश काढण्यात आला होता 2014 मध्ये, त्याच्यानंतर त्याचं रूपांतर कायद्याने व्हायला पाहिजे होतं. हे लिगल ऍस्पेक्ट आहे. मग सत्तेमध्ये बसलेले जे लोक होते तेही आपल्याला दावा करत होते की आम्ही सेक्युलर आहे. त्यांची जबाबदारी होती की त्याला एक बिल आणून ते ऍक्ट मध्ये रूपांतर करायला पाहिजे होतं. त्यांनी तसं केलं नाही. आता भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदे, अजितदादांची जे सरकार आहे ते वाट बघत होते की कधी मुसलमानांना याच्यातून काढून घ्यावं आणि त्यांना रस्त्यावर आणावं. मी सरकारला स्पष्टपणे सांगतो की जेव्हा रात्री मी हे बघितलं, मी एक ट्विट केलं आणि त्याच्यामध्ये सांगितलं की आम्ही आमच्या समाजाची जबाबदारी आता घेणार आहे. तुम्ही हे समजू नका की मुस्लिमांचं 5% रिझर्वेशन काढलेलं आहे तर ते रस्त्यावर येणार आहे. नाही, आज जे आहे, जेव्हा जेव्हा तुम्ही मुस्लिम समाजाला शिक्षणापासून दूर करण्याचा प्रयत्न करत आहे, तुम्ही बघा UPSC मध्ये मुस्लिम समाजाच्या मुला मुलींचा पर्सेंटेज वाढत चाललेला आहे, डॉक्टर्सची संख्या वाढत चाललेली आहे, इंजिनियर्स वाढत चाललेले आहे. तुम्ही त्यांना जितकं दबाने की कोशिश कर रहे हैं वो उतना है तो जिद के अंदर आकर पड़ रहे हैं. आता तुम्ही हे काढलेलं आहे, आम्ही बघू आता काय करायचं आहे लिगली आणि सरकारकडून काय अपेक्षा ठेवावी, कमीत कमी त्यांच्याशी बोलू. सर, स्पेसिफिक याला जबाबदार कोण आहे असं तुम्हाला म्हणायचं? कोई तो पर्सन रहेगा, कोई तरी पार्टी रहेगी, कोई तो सरकार रहेगा, कोई तो विरोधी पक्ष रहेगा. काय आहे की आज आपल्याला मुस्लिम समाजाचे हितचिंतक म्हणणारे कोण आहेत, तर काँग्रेस आहे, एनसीपी आहे, दोघे एनसीपी. कारण आज दादा आहे नाही, दिवंगत आहे, आम्ही श्रद्धांजली देतो त्यांना, पण तेही आपल्याला सेक्युलर म्हणायचे. विधानसभेमध्ये बसणारे समाजवादी पार्टीचेही हे लोक होते. त्यांची हे जबाबदारी होती की त्यांनी तिथे एक बिल आणून ते रूपांतर करण्याची आवश्यकता होती कायद्याने, पण तसं त्यांनी केलेलं नाही आहे. आपल्याला संख्याबळ लागतं आणि ते संख्याबळ ऑपोजिशन सगळं एकत्र आलं असतं आणि त्याचा लीड हे सो कॉल्ड सेक्युलर पार्टीजने घेतलं असतं तर बहुतेक त्या अध्यादेशाचा आपण कायद्याने रूपांतर केलं असतं आणि आज ही वेळ आली नसती. पण आता पुढे काय हा एक प्रश्न आहे, कारण आंदोलनं करावी लागतात, संघर्ष करावा लागतो. या महाराष्ट्रातल्या आरक्षणाचा
एक इतिहास आहे. आता मुस्लिमांच्या समोर काय आहे की बघा, जेव्हा मराठा समाज रिझर्वेशन मागत होतो, आम्ही त्याचं समर्थन केलं होतं की जे गोरगरीब मराठा समाज जे आहे, जरांगे पाटील साहेबांनी ज्याचं नेतृत्व केलं होतं, आम्ही त्याचं समर्थन केलं होतं की असं नाही आहे की मराठा समाजामध्ये सगळं लोक जे आहे खूप पैसे धनवान आहे, पुढारी मोठे मोठे आहे. जे गोरगरीब मराठा समाजातले आहे त्यांना रिझर्वेशन देण्यात यावे, आम्ही त्याचं समर्थन केलं होतं. मी एकदा हे पण सांगितलं होतं की ब्राह्मण समाजामध्येही असं नाही आहे की सगळं लोक खूप श्रीमंत आहे, त्यांना काही मदत करण्याची आवश्यकता नाही आहे. ब्राह्मण समाज का असू नये, त्या समाजातलेही काही गोरगरीब लोक असतील ज्यांना शिक्षण घेण्याची इच्छा आहे पण काही घेऊ शकत नाही, त्यांनाही रिझर्वेशनचा फायदा मिळाला पाहिजे. आणि त्याच अनुषंगाने इम्तियाज जलीलला कोणत्याही परिस्थितीमध्ये रिझर्वेशन पाहिजे नाही. आम्ही कम्पीट करू आणि आम्ही कम्पीट करून आम्ही पुढे कशा जाऊ हे आपण विचार करू. पण आमच्या समाजातलेही काही गोरगरीब आहे ज्यांना शिक्षण घेण्याची खूप इच्छा आहे पण घेऊ शकत नाही, असे लोकांना इकॉनॉमिक स्टेटस बघून त्याप्रमाणे त्यांना काही सवलत मिळण्यात यावा, या मागणीच्या आम्ही सातत्याने हे केलेलं आहे. आता माझी अपेक्षा हे आहे की आमच्या समाजातले खूप सारे असे लोक आहेत आणि विशेषकर आमच्या समाजातले काही मौलाना आणि काही मौलवी लोक आहेत. आता निवडणूक आली तर ते निवडणूक आल्यानंतर ते आपल्या घराच्या बाहेर येतात. आमच्या शहरामध्ये आले होते एक मोठे मौलवी, याला आपल्याला हे मतदान करायचं आहे करके. आता तुम्ही फक्त 5 वर्षासाठी 5 वर्षात एकदा तुम्ही येणार आहे की समाजाला आपलं राजनीतिक आता समाजावर संकट आलेलं आहे, याचं नेतृत्व आमची अपेक्षा हे आहे की आमच्या समाजातले जे मौलाना आहे, जे राजनीतिच्या वेळी इलेक्शनच्या 2 महिने 3 महिने अगोदर खूप ऍक्टिव्ह होता, कशामुळे होता का होता हे सगळ्यांना माहित आहे. जसं बीडचं उदाहरण देतो, आमचा पराभव या कारणाने झाला, तिकडच्या सगळ्या मौलवी लोकांनी हे निर्णय घेतला होता की आपल्याला अजित पवार सोबत जायचं आहे. लोकांनी त्यांना ऐकून दिलं मतदान. माझी अपेक्षा आहे हे सगळ्या मौलाना लोकांनी आता नेतृत्व करावे, आम्ही त्यांच्या मागे राहणार आहे. नाहीतर हे झालेलं आहे की 5 वर्ष रस्त्यावर आंदोलन आम्ही करू, लढाई आम्ही करू आणि निवडणूक आली की आमचे हे दुकान उघडायला हे काही लोक येतात, यांना मतदान करा त्यांना मतदान करा, हे धंदे चालवतात. आता यांची जबाबदारी आहे की त्यांनी याचं नेतृत्व करा, आम्ही त्यांच्या मागे राहतो. विखे पाटील असं म्हणतात की हा सगळा निर्णय न्यायालयाने घेतलाय, तर सरकारची कोणतीही भूमिका नाही, आरक्षण रद्द व्हावं. विखे पाटील साहेबांनी थोडासा त्याच्या बाबतीत अध्ययन केलं असते तर बहुतेक ते असं प्रकारचं उत्तर दिलं नसतं. कोर्टाने 2014 मध्ये काय निर्णय दिला होता, विखे पाटील साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब असू द्या किंवा सरकारमध्ये बाहेर विरोधी पक्षामध्ये जे बसलेले होते, एकदा हायकोर्टाचा त्या निर्णय यांनी वाचा की कोर्टाने का असं म्हटलं होतं की मुस्लिम कम्युनिटी नीड्स प्रोटेक्शन, मुस्लिम कम्युनिटी नीड्स सम हेल्प, क्योंकि एजुकेशन के अंदर सबसे बैकवर्ड हे मी नाही बोललो होतो, कोर्टाने बोललो होतं, म्हणून त्यांना हे द्यावं लागलं होतं. नाही तर सरकारची तर मनशा तीच होती. त्यावेळी उद्धव साहेबांची सरकार होती या अजितदादाची होती या शरद पवार, ते महत्वाचं नाही आहे, कुणालाही द्यायचं नाही होतं खऱ्या अर्थाने. फक्त कोर्टाने जेव्हा हे निर्णय दिला होता म्हणून त्यांना हे नाईलाजाने द्यावं लागलं होतं. तर विखे पाटील साहेबांना मी पाठवतो ते कोर्टाची कॉपी. तुमच्या ट्विटच्या पोस्टवर सुद्धा त्यांनी टीका केली, ते म्हणले की मुस्लिम समाज यामुळे जे ते शिक्षणापासून दूर जाणार नाही, मात्र इम्तियाज जलील जे आहे ते राजकारणापासून दूर जातील अशी भीती त्यांना वाटत. मला याच्या राजकारणाशी काय संबंध आहे तुम्ही सांगा ना, याचा राजकारणाची काय संबंध आहे? यांना असं वाटत असेल की मुस्लिम समाजाला आता आपण 5% रिझर्वेशन देणार नाही तर ते रस्त्यावर येणार आहे. त्यांची अपेक्षा हे आहे की मुस्लिम समाजाचे युवा जे आहे ना त्यांनी शिक्षण घेऊ नये. ते काय करावं तर हे ऑटो रिक्षा चालवा, तुम्ही त्यांची गाडी धुतण्याचं काम करा, तुम्ही त्यांचं ड्रायव्हर होण्याचं काम करा, तुम्ही पकोडे वडे विकण्याचं काम करा, तुम्ही ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करा. कुणालाही हे पाहिजे नाही की मुस्लिम समाजाचा मुलगा, मुस्लिम समाजाची मुलगी जे आहे ते एज्युकेशन घेऊन डॉक्टर्स होऊ लागले, UPSC पास करू लागले, IAS IPS होऊ लागले, तर कुणालाही हे पाहिजे नाही. त्यांना असं वाटतं की ये समाज का काम तो जैसे इनकी सोच दलित समाज के बारे में थी कि ये दलित समाज को तो हम नीचे ही रखो, ये हमारे बराबर में आके बैठे नहीं करके उसमें. तर तीच मानसिकता जी आहे ना त्या मुस्लिम समाजाच्या बाबतीत त्यांनी तयार केलेली आहे.
त्यांना असं वाटतं की विखे पाटील या कुर्सीवर बसणार आणि एका दलित त्यांच्या पायावर बसणार, एका मुस्लिम त्यांच्या. नाही साहेब, आपण आपला हे विचार बदलून टाका. तुम्ही रिझर्वेशन द्या नाही द्या, समाज इतकं सक्षम झालेला आहे की आम्हाला माहित आहे की आमच्या मुलांना मुलींना कशा प्रकारे शिक्षण द्यायचं आहे. आता रमजान येत आहे, आम्ही सगळ्या लोकांना हे आवर्जून हे सांगणार आहे, आपण जकातच्या करोडो रुपये देशामध्ये निघतात, ते शिक्षणावर खर्च करा. ते कोणत्या मशिदी बांधण्यासाठी किंवा धार्मिक स्थळ बांधण्यासाठी न करता शिक्षणावर. कारण पडेगा इंडिया तो बडेगा इंडिया. आणि मोदी साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब सगळ्यांनी याच्या बाबतीत विचार करा की हे जे शरीर आहे ना, या शरीराचा एका अंग जे आहे ते खराब झालं तर ते निका 100% फिट नसतं. या भारत देश सारखा आहे. तुम्ही हे म्हणणार की नाही, या हाताची मला आवश्यकता नाही आहे, हे मुस्लिम समाज आहे तर मला येतं, तर आपण हँडिकॅप होणार आहे. म्हणजे या देश हँडिकॅप होणार आहे. 100% आपण डेव्हलप होणार नाही. या गोष्टीचा आपण विचार करावा. त्यांनी अजून एक दाखला दिलाय की आंध्र प्रदेशात देखील आरक्षण देण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र ते देखील न्यायालयाच्या दारात ते टिकलेलं नाही. त्यामुळे हे खापर जे सरकारवर फोडण्याऐवजी तुम्ही न्यायालयाच्या चौकटीत या गोष्टी सुरू होत्या. कोणी सांगितलंय? विखे पाटील. विखे पाटील साहेबांना हे मी सांगतो की जेव्हा हायकोर्टाने हे जे निर्णय दिला होता ते तेलंगणा सरकारच्या बाबतीत नाही होता. ते महाराष्ट्रामध्ये जेव्हा हे मागणी आली होती त्याच्या बाबतीत हायकोर्टाने हे निर्णय दिला होता. कमीत कमी तेलंगणामध्ये प्रयत्न तर झाला होता की आम्ही मुस्लिम समाजाला इतके टक्के देऊ करते. कोर्टाने नाही दिला. आता कोर्टाकडून आम्ही काय अपेक्षा करू, जेव्हा सुप्रीम कोर्टचा चीफ जस्टिस असं बोलतो की हे जे आसामचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मी या लोकांना आपल्याला त्रास द्यायचं आहे, तर कोर्ट काय म्हटलं की आमच्याकडे येऊ नका, तुम्ही खाली जा, आमच्याकडे खूप सारे केसेस आहे, आम्ही हे केस एक्सेप्ट नाही करणार आहे. याचा अर्थ हे आहे की सुप्रीम कोर्ट अशा प्रकारचे लोकांना हे बोलत आहे की तुम्हाला जे करायचं आहे ते करा, जे बोलायचं आहे मुस्लिम समाजाच्या विरोधात ते बोला. आम्ही हे लोकांना जे आमच्याकडे न्याय मागण्यासाठी येत आहे आम्ही त्यांना एक्सेप्ट करणार नाही, आम्हाला त्यांच्या पेटिशन आम्ही फेकून देणार आहे. असा प्रकारचा जेव्हा संदेश कोर्टाकडून जातो, कोर्टाचा मी आदर करतो, पण जे खरं आहे ते बोलण्याची हिंमत या देशामध्ये असायला पाहिजे. म्हणून मी आज बोलतो याच्या बाबतीत. म्हणजे आता या आरक्षणावर फारसा आता काही ऍक्ट व्हायची गरज नाही असं तुम्हाला वाटतंय का? एकूण तुमच्या बोलण्यात लक्षात आलंय की आता काही सरकार देऊ शकत नाही किंवा देण्याची इच्छा व्यक्त करत नाही किंवा ते टिकवण्याची इच्छा व्यक्त करत नाही, त्यामुळं नकोच या गोष्टीत आता पडायला नको मुस्लिमांनी, असं तुम्हाला वाटतंय का? काय आहे की वारंवार जे आहे मुस्लिम समाजाला कशा प्रकारे टार्गेट करण्यात येत आहे की मुलींनी हिजाब घालू नये, बुरखा घालून शिक्षण अनेक संस्थांमध्ये जाण्यास परवानगी नाकारण्यात आलेली आहे. मशिदीला टार्गेट करण्यात येत आहे, अनेक धार्मिक स्थळांना टार्गेट करण्यात येत आहे. मदरसेमध्ये कुराणची शिक्षा देण्यात येत आहे. एका माणसाला चांगला माणूस कसा असायला पाहिजे याची शिक्षा देण्यात येत आहे. त्या मदरसामध्ये ते शोधत आहे की इथे कोणी आतंकी तर नाही तयार होत आहे. जेव्हा अशा प्रकारची मानसिकता सरकारमध्ये येतं ना, तर आपण या सरकारकडून काय अपेक्षा करू? आज त्यांनी आपल्याला माहित असेल की जेव्हा हे बीफचा हे चाललं होतं, आम्ही सांगितलं होतं की ठीक आहे, बीफ तुम्ही गाईला आई मानत आहे, आम्ही त्याचा आदर करतो. त्यांना असं वाटलं होतं की आता हे बीफ खाणार नाही तर हे मरून जाणार, पूर्ण समाज जे आहे ना ते मरून जाणार आहे. तसं झालं नाही आहे. आता हे रिझर्वेशनच्या बाबतीत त्यांना असं वाटत आहे की आता आपण 5% रिझर्वेशन कॅन्सल केलेलं आहे, मुस्लिम समाज आता रस्त्यावर येतो, पकोडीची दुकानं लावणार आहे, ऑटो रिक्षा चालवणार आहे, याच्यासाठीच आपल्याला हे समाज पाहिजे. तसं होणार नाही आहे. मुस्लिम समाजही आता खूप हुशार झालेला आहे. आम्ही आमच्या वतीने प्रयत्न करू, तुम्ही तुमचं रिझर्वेशन द्या नाही द्या, आमची लढा जे आहे ते लढा आम्ही सुरू ठेवणार. एक शेवटचा प्रश्न, भूमिका तर स्पष्ट आहे. जेव्हा जेव्हा मुस्लिम समाजावर अन्याय झालेला आहे, सगळ्यात ताकदीने कोणी लढलेला असेल तर माझ्या पक्षाने लढलेला आहे, माझ्या पक्षाचे अध्यक्षांनी लढलेला आहे, असदुद्दीन अवैसी साहेबांनी. आता आमची अपेक्षा हे आहे, आम्ही काही करण्यापूर्वी दुसरे सो कॉल्ड सेक्युलर पार्टीज याच्या बाबतीत काय निर्णय घेतात आणि रस्त्यावर किती ताकदीने उतरतात हे आम्हाला बघायचं आहे.
ते घरी बसले असेल, ते घरी बसणार असेल, तर आम्ही आमची पुढची काय हे असणार आहे ते आम्ही बघून ठरवू. सर हिंदी में